खग्रास चंद्रग्रहण फाल्गुन शु 15 मंगळवार 3 मार्च 2026 स्पर्श दुपारी 3:20 सम्मिलन सायंकाळी 4:34 मध्य सायंकाळी 5:04 उन्मिलन सायंकाळी 5:33 मोक्ष रात्री 6:48 वरील वेळा संपूर्ण भारतासाठी आहेत. ग्रहण दिसणारे प्रदेश भारतासह पूर्व आशिया, जपान, रशियाचा मध्य व पूर्व प्रदेश, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, संपूर्ण अमेरिका, कॅनडा, ग्रीनलँड, दक्षिण अमेरिका व अंटार्क्टिकाचा काही प्रदेश या भागात हे ग्रहण दिसेल. हे चंद्रग्रहण भारतात ग्रस्तोदी दिसणार आहे, म्हणजे ग्रस्त असलेल्या चित्रबिंब उदयास आलेले दिसेल. भारतात कोठेही या ग्रहणाचा स्पर्श मध्ये दिसणार नाही. गुजरातमधील राजकोट, वेरावळ, पोरबंदर, जामनगर, जुनागड, गांधीधाम या प्रदेशामध्ये सायंकाळी 6:48 नंतर सूर्यास्त होत असल्याने या प्रदेशात हे ग्रहण दिसणार नाही, म्हणून त्या प्रदेशात ग्रहणाचे कोणतेही नियम पाळू नये. पुण्यकाळ चंद्रोदयापासून आपल्या गावच्या सूर्यास्तापासून ग्रहण मोक्षापर्यंत अल्पकाळ पुण्यकाळ आहे. वेदारंभ हे ग्रहण ग्रस्तोदित असल्याने मंगळवारी 3 मार्च 2026 च्या सूर्योदयापासून मोक्षापर्यंत म्हणजे सायंकाळी 6:48 पर्यंत ग्रहणाचे वेध पाळावेत. बाल, वृद्ध, आजारी, अशक्त व्यक्ती, गर्भवतींनी मंगळवारी सकाळी 11 पासून मोक्षापर्यंत वेध पाळावेत. वेदकाळात स्नान, देवपूजा, जप, श्राद्ध, नित्यकर्म इत्यादी करता येते. वेदामध्ये भोजन निषेध आहे, म्हणून अन्नपदार्थ खाऊ नयेत. मात्र वेदकाळात इतर आवश्यक असे पाणी पिणे, मलमूत्रस्राव करणे, झोप घेणे हे कर्म करता येतात. ग्रहणपर्व काळात म्हणजे आपल्या गावच्या सूर्यास्तापासून मोक्षापर्यंत या काळात पाणी पिणे, मलमूत्रस्राव हे कर्मे करू नयेत. ग्रहणातील कृत्ये सूर्यास्त होताच स्नान करावे. पूर्व कालामध्ये देवपूजा, तर्पण, श्राद्ध, जप, होमदान यापैकी जे शक्य असेल ते करावे. पूर्वी घेतलेल्या मंत्राचे पुरस्कार चंद्रग्रहणात करावे. ग्रहण मोक्षानंतर स्नान करावे. अशौच असता ग्रहण कालात ग्रहणासंबंधी स्नान दान करण्यापुरती शुद्धी असते. ग्रहणाचे राशीपरत्व व फल: मिथुन, तुला, वृश्चिक, मीन या राशींना शुभ फल, मेष, कर्क, धनु, कुंभ या राशींना मिश्र फल, वृषभ, सिंह, कन्या, मकर या राशींना अनिष्ट फल आहे. ज्या राशींना अनिष्ट फल आहे त्या राशींच्या व्यक्तींनी आणि गर्भवतींनी हे ग्रहण पाहू नये. श्री स्वामी समर्थ.